उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज. जागर जनस्थान. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज. जागर जनस्थान. नाशिकच्या चित्रपट, नाटक आणि मालिकांसोबतच इतर कलाकारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी, कलाकारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे नाशिक शहराध्यक्ष श्री अक्षय खांडरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मिसळ मेजवानीच्या निमित्ताने झालेल्या या चर्चेला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना नाशिकचे इतर पदाधिकारी देखील हजर होते. या प्रसंगी काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोबत चर्चा केली. नमस्कार. आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने आज ही आपली मिसळ पार्टी आयोजित केली होती. यामध्ये सर्व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पदाधिकारी आहेत. विभाग अध्यक्ष म्हणा, आमचे शहराध्यक्ष अक्षयजी खांडे देखील आहे. त्यानंतर जयदीप पवार असतील, सर्वच पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आज उपस्थित राहिलो. एक छान मिसळ पार्टी झाली आणि यावरती जी कलाकारांसाठी जे मनसे जे चित्रपट सेना काम करते नाशिक शहरामध्ये, जसे कलाकारांच्या समस्या असतील, कलाकारांचे काही प्रश्न असतील, स्थानिक नाशिकचे स्त्री कलाकार आहेत, यांना त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त जास्त वेळ थांबावं लागतंय. जय महाराष्ट्र. नाशिकमध्ये सध्या बऱ्याच प्रमाणात सिरियल्स, चित्रपट, शॉर्ट फिल्म असे बरेच प्रोजेक्ट आणि त्याचे शूट होतात आणि नाशिकमध्ये सुद्धा खूप चांगले कलाकार आहेत. तर या सगळ्या प्रोजेक्टमध्ये नाशिकमधील कलाकारांना सुद्धा संधी मिळावी आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यात मनसे चित्रपट सेना ही कटिबद्ध आहे. जय महाराष्ट्र. नाशिकच्या कलावंतांचं इथे एकत्रीकरण झालं होतं. त्यासाठी एक छोटेखानी मिसळ पार्टी आयोजित करण्यात आली होती. तर मिसळ खाता खाता जे काही मुद्दे चर्चेत आले त्याच्यावर फक्त मी थोडक्यात प्रकाश टाकतो. नाशिकच्या कलावंतांची प्रचंड पळवळ होते, हा पहिला मुद्दा. नाशिकच्या कलावंतांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते, हा दुसरा मुद्दा. नाशिकमध्ये टॅलेंट आहे म्हणून आम्ही प्रोडक्शन्स नाशिकला आणतो असं सांगितल्यानंतर नाशिकच्या टॅलेंटला मॉपमध्ये किंवा सेकंड लीडपासून खाली उभं केलं जातं, हा एक मुद्दा. जर या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालकलाकार आणि विशेषतः महिला कलाकार यांच्या बाबतीत सकाळी 7ला 8ला बोलवून रात्री 7ला 8ला त्यांचा एखादा सीन लागतो, शॉर्ट होतो. त्याच्यानंतरही त्यांना सांगितलं जातं की तुमच्या पेमेंटचं आता सही झाली नव्हती, कधी काय नव्हतं, कधी हे नव्हतं, कधी ते नव्हतं, डॉक्युमेंट्स नाही, काही नाही. अशा अनेक समस्यांवर इथे कलाकारांनी मनमोकळेपणाने संवाद साधला आहे. याच्यावर आम्ही नक्कीच काम करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी तेजस चव्हाण, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज. जागर जनस्थान. सकल मराठा समाजाच्या वतीने तातडीची बैठक घेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा येथे शिवतीर्थावर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कुणबी नोंदी शोधून दाखले मिळावे यासाठी येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे शांततेत उपोषणासाठी बसलेले असताना पोलिसांनी तेथे बसलेल्या महिलांवर, युवकांवर, नागरिकांवर लाठीचार्ज केला होता. यावर शासनाने शांततेने बसलेल्या बांधवांवर गुन्हे दाखल करून चौकशी लावली. मात्र मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा उद्रेक या दोन्ही मतदारसंघात दिसून आला होता. म्हणूनच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या, मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा न देणाऱ्यांना पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या या सूचनेनुसार नाशिक लोकसभेसाठी राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीसाठी भास्कर भगरे यांना पाठिंबा देत असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहेत. जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज. जागर जनस्थान.
लोकसभा निवडणुकीनिमित्त भद्रकाली पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीतील 200हून अधिक गुन्हेगारी संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, तर सुमारे 10 जणांना तडीपार केले आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार दिनांक 20 रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत निर्विघ्न पार पडावी यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय सराई तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याकडूनही अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. तडीपार संदर्भातील 19 प्रस्ताव पाठवले होते, त्यातील 10 जणांना तडीपार केले आहे. बाकीच्यांना तडीपार करण्यासंदर्भातील कारवाई सुरू आहे. त्याचप्रमाणे 240 संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतील अशा काही जणांचा शोध घेऊन त्यांनाही प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या आहेत. अद्यापही या संदर्भातील कारवाई सुरू आहे. कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. मतदार केंद्र तसेच परिसरात सराईतांचा वावर असणार नाही याचेही नियोजन केले आहे. यासह आवश्यक त्या सर्व प्रकारची कारवाई आणि नियोजन केले जात आहे. अचानक कायदा सुव्यवस्था निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात होणार आहे. त्यासाठी परराज्यातून आलेल्या पोलीस दलास परिसराची माहिती होण्यासाठी पोलीस ठाणे हद्दीत विशेषतः संवेदनशील भागातून पथसंचलन केले आहे. जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. दिंडोरी मतदारसंघ येथे महाविकास आघाडी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येवला येथील माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर उत्तर देताना काय म्हणाले बघूया. किंवा अन्य काही लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून लोक महाविकास आघाडीला हात, मशाल किंवा तुतारी वाजवणारा माणूस याला मतदान सर्रास करताना दिसत आहेत. लोक विचलित झालेले नाहीत. हा यावेळी महाविकास आघाडीचा मोठा विजय असण्याची नांदी आहे असं मला वाटतं. आपण आपल्या माणिक भाऊनी प्रदेश उपाध्यक्ष ज्या आपल्या शेजारी बसले आहेत त्यांनी असा उल्लेख केला की 48 जागा येतील आणि आपले अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान देखील होऊ शकतात. काय वाटतं इंडिया आघाडीमध्ये जर 48 जागा महाराष्ट्रातून आल्या किंवा 40पेक्षा अधिक जागा आल्या तर पवार साहेबांना पंतप्रधान पदाची संधी दिली जाईल? आता हा पुढचा प्रश्न आहे. आमच्या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी एकत्रित बसून त्यांचा निर्णय करणार आहेत ते. त्यामुळे त्याच्यात कुठेही विसंगती तयार करण्याची माझी इच्छा नाही आहे. पवारसाहेब निश्चितपणाने माणिकराव भाऊंचं पवारसाहेबांचं प्रेम आहे. त्यामुळं पवारसाहेबांची सगळ्या समर्थकांची ही आशा आहे, अपेक्षा आहे. पण इंडिया आघाडीत समन्वयाने काम चालतं. त्यामुळे सगळ्यांशी एकत्रित बसून जो निर्णय होईल आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व जे असेल त्यांना सगळी मान्यता देतील आणि तीच व्यक्ती पंतप्रधान होईल याची चर्चा आज करणं योग्य आहे. पाटील साहेब, आपण ज्या पद्धतीने सांगितलं जर 32 ते 35 सीटं जे आहे तर आपले निवडून येतील. समजा हे जर निवडून आले उद्या जे काही राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले ते आमदार जर परत येण्याची इच्छा व्यक्त केली तर आपण आपल्या पक्षात परत घेणार. नाही, आता काय झालं आहे की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. नवे चेहरे आमच्या पक्षात आता पुढे यायला लागलेले आहेत. तरुण मुलं त्या मतदारसंघातली अतिशय चांगलं काम करतात. त्यामुळं आम्हाला अजिबातच त्या ठिकाणी पर्याय नसेल तर तुम्ही म्हणताय त्या पर्यायाचा कदाचित विचार नाही. जवळपास 70-80% जागा जिथं आम्ही लढणार आहोत तिथं आता नवी जनता, नवीन कार्यकर्ते, नवे चेहरे पुढे यायला लागले आणि तरुणांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार साहेब हे नेहमीच पुढे राहिलेले आहे. आम्ही कशातून पुढे आलो तर 99 साली आम्हा सगळ्यांना संधी दिली. तसंच पवार साहेबांना महाराष्ट्रात पुन्हा एकदा तरुण पिढीला आकार देण्याचा, दिशा देण्याचं काम करायचं आहे आणि त्यामुळे नव्या चेहऱ्याला घेऊन पवारसाहेब कदाचित पुढच्या निवडणुका लढवतील असा माझा अंदाज आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवार साहेब तर यांना सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे
आणि त्याच्यामुळेच हे जे काही आपण सांगतायत किंवा 30-32-35 सीटं निवडून येतील, तर असं आपल्याला वाटतंय. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, त्यांच्याशी मी सहमत आहे. कारण महाराष्ट्रभर शिवसेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब या दोघांना प्रचंड सहानुभूती आहे आणि त्याचबरोबर राहुल गांधींचं जे नेतृत्व आहे त्यालाही लोकांची बऱ्यापैकी चांगली मान्यता आज महाराष्ट्रातच नाही तर देशभर मिळते. त्यामुळे त्या सगळ्याचा परिपाक म्हणून आम्हाला फार चांगला प्रतिसाद आहे. नांदगावच्या आमदारांनी सुहास गांधी यांनी भुजबळांवर आरोप केले की आपण महायुतीचा प्रचार महाविकास आघाडीचा प्रचार करताय असे आरोप केले होते. त्यांचं बरंच वाक्युद्ध रंगलं. यात एक तथ्य आहे का खरंच भुजबळ आपल्या महाविकास आघाडीला मदत करतात? मला अजून काही असं निदर्शनाला आलेलं नाही आहे की ते मदत करतायत किंवा नाही. मी आत्ता आजच आलो आहे. आता आज उद्या 2 दिवस आहे मी या भागात. त्यावेळी अंदाज घेऊन मी तुम्हाला सांगेन तरी आजची माहिती. या ठिकाणी कांद्याचा ज्वलंत प्रश्न आहे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते. हे काय सांगतो? कांद्याचा ज्वलंत प्रश्न या भागात आहे. नगर, नाशिक, जळगाव सगळ्या कांदा उत्पादक भागामध्ये पुणे शहर जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी कांदा उत्पादकाला प्रचंड असा तोटा केंद्र सरकारच्या धोरणामुळं मागच्या 6 महिन्यात सहन करावा लागतो. आता आज येऊन मोदी साहेब काहीतरी आश्वासन देतील किंवा काहीतरी सकारात्मक बोलतील, पण त्याला आता अर्थ नाही. पूर्ण वेळ निघून गेलेली आहे. कांदा उत्पादकांना नुकसान झालेलं आहे आणि केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांची जी धोरणं आहेत त्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या सगळे धोरणं चुकीच्या पद्धतीनं झाले. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन दिलं तिथं शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला, कारण खतं महाग झाली. सगळ्या अवजारांच्यावर आणि खतांच्यावर GST लावण्यात आला आणि शेतकऱ्यांना भरडण्याचं काम मागच्या 5 वर्षात केलं. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर भारतातला शेतकरी भारतीय जनता पक्षाचे विरोधी आज काम करतो. आज काही शेतकऱ्यांना नजरकैद केलेलं आहे. पंतप्रधानांची सभा होणार म्हणून ज्यांनी कांदा उत्पादकांच्या वतीनं आंदोलनात भाग घेतला आणि कांद्याचे दर वाढले पाहिजेत, कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे, कांद्यावर निर्यातीचे 40% कर लावलेला आहे तो कमी झाला पाहिजे, या सगळ्या मागण्यांसाठी वेळोवेळी नाशिक जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली त्यात ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांनी ॲग्रेसिव्हली भाषणं केली, ज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली, या सर्वांना मोदी साहेब येणार आहेत म्हणून अटक करण्यात आली. आज याच वेळी नाशिक जिल्ह्यामध्ये वणीला सभा आहे पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची नाशिकला सभा आहे. या दोन्ही सभांना आमचे प्रमुख कार्यकर्ते जाण्याच्या इच्छेत आहेत. ते प्रमुख कार्यकर्ते आमचे मुद्दामून अडकवलेले आहेत. त्यांना या दोन्ही सभांना जाऊन काहींना भाषणं तिथं जाऊन करायची आहेत. त्याच्यात लोकशाहीचा गळा कसा घोटण्यात येतो हे यातून दिसतं. मी पोलीस प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आजही आवाहन करेन की त्यांनी आमचे कार्यकर्ते आमच्या सभांना येणारे हे त्यांनी अटकेत घातलेत असा याचा अर्थ होतो. आमच्या सभा चांगल्या होऊ नये, आमच्या सभेत गर्दी जमू नये म्हणून पोलीस प्रशासन बळाचा वापर करते की यातला कोणीही माणूस हा नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन तिथं गोंधळ करणार नाही. कारण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात पूर्ण जिल्हा गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्या सभेत जाऊन त्या ठिकाणी काही करण्याची आज आवश्यकता आम्हाला कोणाला वाटत नाही. तर शरद पवार साहेबांचे आणि उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. प्रशासनाने यांना मुक्त करावे आणि त्या ठिकाणी जायला परवानगी द्यावी. अनेक ठिकाणी आतापर्यंत पैसे वाटप केल्याचा प्रकार आलेला आहे आणि याचा परिणाम जो आहे तर तो मतांवर होतो. प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि सर्व ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या तिथं आम्हाला वाईट अनुभव आला. शेवटच्या 2-3 दिवसात सर्व प्रकारचा अवलंब होतो आणि निवडणूक आयोग डोळे बंद करून बसतो. कोणताही सरकारी अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा त्याच्या बाबतीत कुठेही तक्रार करून देखील जात नाही. त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही अशा प्रकारचं
कोड ऑफ कंडक्ट ब्रेक करणारे लोकांच्या विरोधी कोणती कारवाई प्रशासन करत नाही, ही आमची प्रमुख तक्रार आहे. आणि अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आम्ही केलेल्या आहेत. बीडमध्ये तर परळीमध्ये आमच्या तिथल्या उमेदवारांनी रिपोर्टची देखील मागणी केलेली आहे, पण त्या ठिकाणी बीडचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग या बाबतीत कोणतीही कारवाई करत नाही. पाटील साहेब, आपण आज मंत्री भुजबळांच्या मतदारसंघामध्ये आहात. भुजबळांनी आपले महायुतीचे उमेदवार भारती पवार यांना असा शब्द दिला आहे की मी 1 लाख मतांचं मताधिक्य तुम्हाला देईल. आपल्या सभेत आज असा सूर निघाला की 60,000 मतांनी बगरे येतील. नेमकी काय वाटतं तुम्हाला की याचा भुजबळांच्या बळाचा काही भारती पवारांना फायदा होईल की काय परिणाम होईल आगामी? माहीत नाही मला, पण मी सकाळपासून ज्या ज्या कार्यकर्त्यांशी बोललो सगळेच म्हणतात की 50, 60, 70 हजारापर्यंत आपल्याला मताधिक्य मिळेल. आमची बगरे सरांची सीट, तुतारी वाजवणारा माणूस यांच्या चिन्हावर उभी केलेली सीट राष्ट्रवादीची आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात विजय होईल असं सगळीकडे वातावरण आहे. आता इथं जर आमच्या विरोधी बाजूला 1 लाख मताचं मताधिक्य देण्याची इच्छा कुणी व्यक्त केली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला जे काही माहिती मिळालेली आहे इथं आमचाच उमेदवार मोठ्या मताने विजयी होईल आणि या मतदारसंघात विशेषतः 50 ते 60 हजार मताचं मताधिक्य एवढ्यात आमच्या उमेदवाराला मिळावं अशी सर्वांची अपेक्षा आहे. साहेब, तुम्ही महाराष्ट्रावर काही ठिकाणी निवडणूक झाली होणार आहे, एकूण काय कल असा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली आणि पुढारी असो का नसो पण जनता पुढे जाते आणि जनतेला या देशातला संविधान वाचवायचे. महागाईवर, बेकारीवर जनता प्रचंड त्रासलेली आहे. GST कराची आकारणी चुकीच्या पद्धतीनं झाली आहे. गॅस महागला आहे, पेट्रोल महागला आहे, डिझेल महागला आहे. आंतरराष्ट्रीय किमती कमी झालेल्या असताना देखील याचा मनस्वी राग जनतेला आहे आणि म्हणून जनताच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज काम करते आणि त्यामुळे 32 ते 35 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील असा मला विश्वास आहे. या मतदारसंघामध्ये वंचितचा उमेदवार उभा आहे, त्याचा काही परिणाम होऊ शकतो का आपल्या याच्या उमेदवारावर? वंचितचा परिणाम होणार नाही आणि महाराष्ट्रात लोकांना हे लक्षात आलेलं आहे की काही लोकांनी उमेदवार उभे केलेले आहेत की भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी उभे केलेले आहेत असं बऱ्याच ठिकाणी लोक बोलतात, मी बोलत नाही. आणि लोकांना लक्षात आलेलं आहे की मतं आपली विभागली तर भाजप निवडून येईल आणि म्हणून वंचित असे. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सांगतो ना, विषय सुरू नका करू, रोल करू नका. लाईव्ह आहे डायरेक्ट चालू करा. हा, नमस्कार सर्वांचं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आपलं सर्वांचं स्वागत आहे.
प्रामुख्यानं आपल्याला काल आणि परवा या 2 दिवसामध्ये सर्व वर्तमानपत्रामध्ये आणि न्यूज चॅनलवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी एक भविष्यवाणी केली. तशी भविष्यवाणी आदरणीय पवारसाहेबांनी पण केली, रोहित पवारांनी पण केली की राज्यामध्ये महायुतीला 15 ते 16 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला 30 जागा 35 जागा अशा जागा मिळतील, अशा पद्धतीची भविष्यवाणी केली. वास्तविक आता राज्यामध्ये निवडणुकीचे सगळे टप्पे अजून पूर्ण झालेले नाहीत आणि त्यामुळं तशा पातळीचा अंदाज व्यक्त करून पुढच्या मतदारांना प्रभावित करण्याच्या करता म्हणून अशा पद्धतीच्या ह्या भविष्यवाण्या केल्या जात आहेत. पवार साहेबांच्या संदर्भानं आपण भाष्य करू शकत नाही, कारण त्यांचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळं त्यांनी केलेल्या भाष्याच्या संदर्भानं त्याचं विश्लेषण हे पत्रकार आणि सगळेच लोक करत असतात, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. परंतु जे पृथ्वीराज बाबा चव्हाण हे राज्याचे फक्त माजी मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना काही प्रमाणामध्ये टीआरपी मिळतो किंवा त्यांचं महत्व त्या ठिकाणी रेखाटलं जातं, नोंदलं जातं. पृथ्वीराज बाबा चव्हाण यांना राज्याच्या संदर्भामध्ये बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. त्या बाबतीमध्ये ते राजकारणावर भाष्य करावं एवढी उंची अजिबात त्यांची नाही. माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज बाबा चव्हाण ज्या मतदारसंघामध्ये आता विधानसभेमध्ये नेतृत्व करतात त्यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत देखील त्यांची नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या माझ्या मुख्यमंत्र्याला आणि एवढे मोठे नेते राहिलेला 50 वर्ष 60 वर्षापासूनची सातारा जिल्ह्यामधून सातत्यानं सत्तेत राहण्याची परंपरा असलेल्या कुटुंबाकडे त्यांच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत नसावी, हे किती दुर्दैवी आहे. त्यांना राज्याच्या राजकारणावर देशाच्या राजकारणावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? सार्वजनिक जीवनामध्ये लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना खऱ्या अर्थानं किंमत असते आणि त्यामुळे त्यांना तसं भाष्य करण्याचा नैतिक अधिकार असतो. पृथ्वीराज बाबा चव्हाण हे आता म्हणतील मी विधानसभेला आमदार म्हणून निवडून आलेलो आहे, परंतु कराड दक्षिणची ही जी जागा आहे ही जागा जी आहे काकींच्या नंतर पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी मागे एकदा खासदारकीच्या संदर्भात भाष्य केलेलं होतं. मी त्या खोलात जाणार नाही, परंतु विलास काका पाटील उंडाळकर हे त्या कराड दक्षिणमधून काँग्रेसच्या चिन्हावर सातत्यानं निवडून येणारे त्या ठिकाणचे आमदार, माजी मंत्री आणि सहकार क्षेत्रातले अग्रणी असं व्यक्तिमत्व. त्या कराड दक्षिणच्या जागेवर डोळा ठेवून या पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना षडयंत्र करून विलास काका पाटील उंडाळकर यांना त्यावेळेचा महाराष्ट्र केसरी असलेला गुंड संजय पाटील याच्या खून खटल्यामध्ये 11वा आरोपी म्हणून नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांना सह आरोपी म्हणून अडकावलं आणि त्या जागेच्या मोबदल्यात म्हणजे कराड दक्षिणची जागा निवडणूक लढवायला मिळावी याच्या करता म्हणून विलास काकांच्या कुटुंबाला अडचणीत आणण्याचं पाप या पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी केलं. त्यामुळे दिसायला साळसूद असले, बोलायला साळसूद असले आणि फार विद्वान असल्याचं जे काही आव्हान आणतात त्यांनी या महाराष्ट्राची भविष्यवाणी करण्याचं भाष्य करू नये. विशेष करून अजितदादांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही, ते मतदार ठरवतील ना. जे काय व्हायचं ते उद्याच्याला 4 जूनच्या मतमोजणीमध्ये त्या ठिकाणी निष्कर्ष येतील. अहो, अजितदादांच्या पाठीशी किमान 40-50 आमदार आहेत. पृथ्वीराज बाबा चव्हाण आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलात, देशाच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये मंत्री राहिलात, अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबाकडे त्या सातारा जिल्ह्यातली सत्ता राहिली. असं असताना आपल्याबरोबर किती आमदार आहेत? काँग्रेस पक्षातला एकही आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी नाही. अजितदादांच्या पाठीशी आमदार आहेत, महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता आहे, कार्यकर्ते आहेत. एवढा मोठा पक्ष त्यांच्यासोबत आलेला आहे. आपल्यासोबत ना आपला पक्ष आहे, ना आपल्या पक्षाचा आमदार आहे, ना आपल्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत आहे. त्यामुळं त्यांचं भाष्य माध्यमांनी देखील किती गांभीर्याने घ्यावं याचा देखील विचार करण्याची गरज आहे. त्यांच्यासोबत असलेले वाईचे माजी आमदार मदन पाटील, माजी आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार आनंदराव पाटील हे त्यांचे जवळचे सहकारी. काँग्रेसचे नेते रणजित पाटील हे त्यांचे जवळचे सहकारी. एकही त्यांच्यासोबत राहिला नाही. का राहिले नाहीत? त्यामुळं पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी एक तर पोपट घेऊन बसावं भविष्यवाणी सांगायला, किमान काही त्या ठिकाणी त्या पोपटाच्या नादाने तुमच्यावर विश्वास ठेवतील, परंतु अशा अजितदादांच्या संदर्भानं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भानं भाष्य करायच्या भानगडीमध्ये पडू नये. आधी आपण आपली
सार्वजनिक जीवनातली पद किती आहे हे तपासून घेण्याची आवश्यकता आहे. काल परवा दिसत नाही उपमुख्यमंत्री, आता सध्या नेमके अजित पवार नेमके अजित दादा कालच्या प्रचार रॅलीमध्ये रोड शो मध्येही दिसले नाहीत. तर अजित दादा नेमके कुठे आहेत, की ते नाराज आहेत बारामतीच्या याच्यानंतर अशी चर्चा सुरू आहे. नेमके अजित दादा आहेत? अजित दादा नॉट रिचेबल असले की बऱ्याच वेळेला ते नाराज आहेत अशाच पद्धतीच्या बातम्या सातत्याने येत राहतात. ते नॉट रिचेबलही नाही आहेत आणि नाराजही नाही आहेत. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये त्यांना थ्रोट इन्फेक्शन काही प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते इन्फेक्शन इतरांनाही होता कामा नये, कारण अजून मोठ्या नेत्यांना इतर ठिकाणी प्रचाराला जायचं असतं. हे व्हायरल इन्फेक्शन असतं, त्यामुळे त्या ठिकाणी ती काळजी घेतली जाते. डॉक्टरांचा सल्ला त्या ठिकाणी मिळाला की निश्चितपणे कदाचित उद्या किंवा परवा ते उद्याच्या प्रचारापासूनच ते उद्या सहभागी होतील असं त्या ठिकाणी माहिती आहे. मुंबईत की पुण्यात आहे सध्या? मुंबईत आहेत की पुण्यात आहे? काय कुठं आहे हे सांगितलं तर विनाकारण त्या ठिकाणी लोक डिस्टर्ब करतील. त्यांना जर आराम करायचा असेल तर आराम करू दिला पाहिजे. काँग्रेसकडनं असा आरोप केला जातोय की अजित पवारांना कालच्या रोड शो पासून दूर ठेवलं गेलं, भाजपकडनं ही रणनीती आखली गेली. यावर तुम्ही काय सांगा? अजिबात असं नाहीये. अजितदादासारखा मास लीडर ज्यांचे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात जिथं अजितदादांना मानणारा कार्यकर्त्यांचा वर्ग आहे, मतदारांचा मोठा वर्ग आहे, एक पक्षाचे प्रमुख असलेल्या आणि राज्याचा उपमुख्यमंत्री असलेल्या नेत्याला प्रचारापासून बाजूला ठेवून कोण स्वतःचं नुकसान करून घेईल? पाटील साहेब, आपण बघतोय एकंदरीतच उद्याचा शेवटचा दिवस आहे 5व्या टप्प्यात, महाराष्ट्रातील अखेरचा आणि 5व्या टप्प्यातला. उद्याच्या सभेमध्ये अजित पवारांचं काही भाषण वगैरे किंवा काही असं आहे ते? उद्याच्या प्रचार सभेमध्ये अजितदादा निश्चितपणे सहभागी होते. पाटील साहेब, आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेस ज्यावेळेस मुख्यमंत्री जे दौऱ्याला निघाले होते नाशिकच्या, त्यावेळेस त्यांच्याकडे अनेक बॅगा होत्या असा आरोप जो आहे तो उमेदवाराच्या संजय राऊत यांनी केला होता. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री नाशिक दौऱ्याला निघाले आणि त्यांच्याकडे बॅगा होत्या, पण यंदा त्या बॅगा ज्या आहेत त्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? ते मुख्यमंत्री 4-4, 5-5 बॅगा घेऊन ज्यावेळेस प्रवास करतात आणि मग त्याच्यानंतर त्याची तपासणी केली जाते आणि आरोप सुद्धा त्याच्यावर केले जातात. अहो, तुम्ही आता माझी गाडी जरी तपासली तरी माझ्या गाडीमध्ये 3 ते 4 बॅगा आहेत. जर माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता ज्या वेळेला राज्यात प्रचाराला जातो किंवा दौऱ्यावर निघतो तेव्हा तेवढं साहित्य आमच्या बरोबर असतं. राज्याचे मुख्यमंत्री जाणार, त्यांचा स्टाफ बरोबर असणार, त्याच्यामध्ये सहजपणे त्यांचं स्वतःचं साहित्य असू शकतं. एवढं त्याच्यामध्ये जर आता मी जर गाडीने प्रवास करतो तर माझ्या गाडीमध्ये बॅग आहेत, ते हेलिकॉप्टरने प्रवास करतात तर त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बॅग आहेत. त्याच्यामुळे मध्ये एवढा गहजब करण्याची काही आवश्यकता नाही. उद्या उद्धव ठाकरे फिरत असतील किंवा अजून कोणी नेते फिरत असतील तर त्यांच्या सोबत असलेले आणि त्यांचे स्वतःचे एवढ्या प्रत्येकाच्या एक एक बॅगा तर असणारच ना. नाही, विशेषतः हा मुद्दा उपस्थित होण्याचं कारण असं आहे की विरोधकांच्या बॅगा तपासल्या जातात किंवा हेलिकॉप्टर तपासले जातात, पण सत्ताधाऱ्यांचे तपासले जात नाही असा आरोप किंवा असा आरोप संजय राऊतांचा होता. हे पाच निवडणूक आयोग हा त्यांच्याकडे जर कुणी तक्रार केली किंवा तशा पद्धतीचा त्या यंत्रणेला संशय आला, त्यांच्याकडे काही इनपुट तसे मिळाले तर निश्चितपणे कुणाच्याही ते बॅगा तपासू शकतात आणि तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना कोणी अडवले, त्यांना वाटत असेल तर त्यांनी तक्रार करावी. तुम्ही म्हणत आहात की अजितदादांना तर थ्रॉट इन्फेक्शन झालंय, त्यामुळे तर ते कालच्या रॅलीमध्ये तर उपस्थितीत राहिले. मात्र दुसरीकडे असं देखील म्हटलं जात आहे की नाराजी नाट्य तर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पक्षांमध्ये पाहायला मिळतंय. कालच्या नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एकही घड्याळाचं चिन्ह सभामंडपाच्या परिसरात आणि सभेच्या व्यासपीठावरती देखील घड्याळ दिसून आलं नाही. त्यामुळे ही नाराजी होती असं म्हटलं जात आहे. कुठेतरी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा डावलण्याचा प्रकार कालच्या नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत पाहायला मिळाला. त्यावरनं हे सर्व चाललंय का? अजिबात तसं काही नाहीये. सभेच्या ठिकाणी प्रत्येक वेळेला ज्या उमेदवार ज्या पक्षाकडून लढवतोय ते चिन्ह हे लोकांच्या समोर जास्तीचं राहावं म्हणून करता कदाचित त्या सभेमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचं चिन्ह जे धनुष्यबाण आहे त्याचा जास्तीचा वापर झालेला असावा आणि त्या बाबतीमध्ये आपण पण माहिती घेऊ की राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी कुठंच काही झेंडा किंवा त्या ठिकाणी काही वापरलं गेलं नसेल तर त्या ठिकाणी ते अनावधानानं पण होऊ शकतं. आमच्याही ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार होते तिथं कदाचित काही वेळेला अशा पद्धतीचं शिवसेनेचं म्हणा किंवा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं झेंडा चिन्ह हे कदाचित राहून गेलेलं असू शकतं. कदाचित ते आपल्या नजरेत आलं नसेल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या
वतीनं ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत, उदाहरणार्थ पुण्यामध्ये श्रीरंग बारणेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता सुद्धा अजितदादा होते, त्यांच्या प्रचाराला सुद्धा अजितदादा होते. काही वेळेला काही जणांनी आमच्या विरोधकांनी टीका देखील केली की ज्यांनी तुमच्या मुलाचा पराभव केला त्यांच्या प्रचाराला तुम्ही गेलात, अशी सुद्धा टीका झाली. परंतु महायुतीचा धर्म अतिशय प्रामाणिकपणे पाळण्याची भूमिका आमच्या नेत्यांची आणि सर्व कार्यकर्त्यांची आहे. आणि या निमित्तानं जरी मुंबई आणि या सगळ्या परिसरामध्ये पुढच्या टप्प्यातल्या जिथं जिथं निवडणुका होत आहेत तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार नसला तरी सुद्धा त्या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सध्याच्या सुट्ट्या वगैरे आहेत त्यामुळे गावाकडे न जाता मतदान करून आणि आपल्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्याकडून मतदान करून घेऊनच त्या ठिकाणी गावाकडे जावं असं आवाहन देखील मी या निमित्तानं करणार. स्वाभाविकच आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहात आणि तुम्हाला इतर पाठराखण करणं गरजेचं आहे. मात्र एका सभेपुरता हा विषय नाहीये, तर अनेक सभांमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्याच मित्रपक्षाला तर तुम्ही एक जागा सोडली त्या महादेव जानकरांच्या सभेत देखील तुम्हाला तर तिथे घड्याळ दिसून आलं नाही. मग अशा वेळी 5व्या टप्प्यापर्यंत तर ही वेळ येते, कसं पाहता या सर्व? हे पहा, याच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या समन्वय समितीमध्ये निश्चितपणे भूमिका मांडू. तुम्ही म्हणताय तशा पद्धतीनं जर काही घडत असेल तर निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्या पक्षाच्या प्रमुखांच्या सगळ्याच पातळीवर याच्यामध्ये चुकीचा संदेश जातो. महायुती भक्कम आहे आणि सर्व आमचे घटक पक्ष जे आहेत ते एकमेकांशी समरस होऊन काम करतायत हे चित्र दिसण्याच्या करता त्या पक्षांचा, नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा, त्याचबरोबर पक्षचिन्हाचा, पक्षाच्या प्रतीकांचा हा योग्य पद्धतीनं सन्मान ठेवला जावा अशी मागणी मी आमच्या पक्षातल्या लोकांनाही सांगेल आणि त्याचबरोबर आमच्या सहकारी पक्षांच्या प्रमुखांना देखील त्या निमित्तानं विनंती करेल. अजितदादांची तब्येत बरी नाही असं म्हटलं जात आहे आणि त्याचा जो संदेश आहे की त्यांची तब्येत बरी नाही हे खुद्द तर पवार साहेबांना आता सांगितलं जातं. म्हणजे शरद पवार येतात त्याची पत्रकार परिषदेत माहिती देतात. काय या सर्व उत्तराकडे तुम्ही बघता? हे पहा, ह्या फार व्यक्तिगत बाब आहे. एखाद्याची तब्येत बरी नसणं याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी चर्चा करावी आणि त्यासाठी प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती द्यावी असं काही त्यामध्ये विशेष नाहीये. फार काही गंभीर स्वरूपाचं असेल तर आपण त्या ठिकाणी कळवत असतो, परंतु किरकोळ स्वरूपाचं थ्रोट इन्फेक्शन आहे. शेवटी निवडणूक आहे, माणूस आहे, थकून जाऊ शकतो. आणि अजितदादा माहिती आहे तुम्हाला की सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत काम करतात. सतत त्यांचं बोलणं चाललेलं असतं, फोनवर बोलणं चाललेलं असतं, सभ्यांमधून भाषणं करत असतात, कार्यकर्त्यांना भेटत असतात, संवाद सातत्यानं होत असतो. याचा ताण शेवटी माणसाच्या शरीरावर येऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण या विषयाकडे पाहिलं पाहिजे. पण शरद पवार तर अशा पद्धतीने तर हे करताय की पवार साहेब म्हणतात की तब्येत बरी नाही, पाठराखण म्हणायची की या वक्तव्याकडे कसं बघायचं? एक लक्षात घ्या, किती जरी केलं तरी पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्या नात्यामध्ये राजकीय दृष्ट्या दुरावा आला असला तरी व्यक्तिगत पातळीवर कुटुंबाचे नातेसंबंध हे एकमेकाच्या या राजकीय आणि या दुराव्याच्या पलीकडचे असतात. त्यामुळं तशी आत्मीयता आणि जिव्हाळा आदरणीय अजितदादांना पवार साहेबाबद्दल असणं आणि पवार साहेबांना अजितदादाबद्दल असणं यात काही गैर असायचं वाटायचं कारण नाही. सर, एकीकडे काल तुम्ही ज्या एनडीए मध्ये आहात किंवा महायुतीत आहात त्याच्यासाठी काल रॅली पार पडली. ते रस्त्याच्या समोरच्याच रस्त्यावर म्हणजे जिथे घाटकोपरचा एवढा मोठा रोड शो झाला त्याच्या समोरच्याच रस्त्यावर 16 जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान त्या ठिकाणी पोहोचलेला आहे पण पंतप्रधानांनी रोड शो केला अशी टीका आता विरोधकांकडून केली जाते संपूर्ण महायुतीवर. महायुतीच्या नेत्यांनी सांगायला हवं होतं पंतप्रधानांना ती त्या ठिकाणी जाऊन भेट तरी द्यावी. 16 जणांचा मृत्यू झालेला आहे, तिथेच प्रचार दौरा जो आहे तो मतांचं गणित मांडण्यासाठी केला जातो. याकडे तुम्ही कसं? हे पहा, एक पहिली बाब म्हणजे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही अतिशय संवेदनशील आहोत आणि त्यांच्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली देखील या निमित्तानं मी अर्पण करतो. देशाचे पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं फक्त मुंबईतच नव्हे तर संबंध देशभर फिरत आहेत. शेवटी देशाचे पंतप्रधानांचं कार्यक्रमाचं शेड्यूल जे आहे हे पूर्ण निवडणुकीच्या कालखंडापर्यंत अतिशय काटेकोरपणे तयार केलं गेलेलं असतं. त्याच्यामध्ये सुरक्षेच्या संदर्भातही अनेक बाबी असतात. अचानक एखाद्या ठिकाणी भेट देणं किंवा जाणं हे जरी आपली त्या ठिकाणी म्हणणं बरोबर असलं तरी सुद्धा सुरक्षा यंत्रणा बऱ्याच वेळेला या सगळ्या बाबीकरता परवानग्या देत नाहीत, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. यापूर्वी आपण देशाचे 2 पंतप्रधान आपण सुरक्षेच्या हलगर्जीपणामध्ये गमावलेले आहेत. त्यामुळं त्या बाबतीची काळजी जी आहे ती सुरक्षा यंत्रणांकडून घेतली जाते. म्हणून कदाचित त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला भेट देणं, त्या कार्यक्रम सोडून, त्या प्रचाराचा कार्यक्रम सोडून जिथे ॲक्सिडेंट झाला होता तिथं भेट देणं शक्य झालेलं नसावं. परंतु
मुळात हा जो होर्डिंग, बेकायदेशीर होर्डिंग असतील याच्या बाबतीमध्ये जी काही चर्चा ह्या 2-3 दिवसामध्ये होते त्याच्या संदर्भानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अशी मागणी राहील की येणाऱ्या अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये कायदा करण्याची आवश्यकता आहे. बेकायदेशीर होर्डिंग किंवा होर्डिंगच्या संदर्भातलं धोरण जे आहे ते फक्त आता सध्या जे आहे ते मंत्रालयीन स्तरावरचं आहे, ते नियमावलीच्या स्वरूपात आहे. त्याच्यामुळं बेकायदेशीर होर्डिंगमुळं किंवा चुकीच्या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन केलेल्या होर्डिंगमुळं जे काही मृत्यू यापूर्वी झालेले आहेत त्यांना शिक्षा करण्याच्या बाबतीमध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळं याच्या बाबतीतला कायदा करण्याची आवश्यकता ही आमची मागणी आहे. असं एकीकडे मनोज जरांगे पाटील 4 जून पासून आंदोलनाला बसणार आहेत आणि 8 तारखेला त्यांची सभा पार पडणार आहे, पण त्यांनी बीडमधला एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करत ही सभा जी रद्द केली. त्यांनी असं म्हटलंय की बीडमध्ये दुष्काळ पडला आणि पाणी टंचाई आहे, त्यामुळे मराठा समाजाचे हाल होणे जे बांधव सभेला येतील, त्यामुळे आम्ही ही सभा रद्द करतो. तुम्ही आज सभेकडे कसं बघतात 4 जून पासून ते पुन्हा एकदा आंदोलनाला बसतात त्याकडे कसं बघतात? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील एवढे 5 टप्प्याचे मतदान झाले, निवडणुका झाल्या, त्यात एकही पक्षाने कोणत्याही सभेत पाणी टंचाई हा मुद्दा उपस्थित केलेला नाही. या बाबतीमध्ये आपली माहिती चुकीची आहे आणि पाणी टंचाईचा मुद्दा हा प्रत्येक ठिकाणी त्या भागामध्ये उपस्थित झालेला आहे आणि त्या बाबतीमध्ये अनेक उमेदवारांची किंवा त्या भागातल्या नेत्यांची जिथं पाणी टंचाई आहे तिथं टँकर सुरू करण्याची इच्छा असताना निवडणूक काळ असल्यामुळं आचारसंहिता आणि याच्या सगळ्या कारणामुळं बऱ्याच वेळेला सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुद्धा पाणी पुरवठ्याची कामं आपल्याला टँकरची कामं करता आली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. परंतु पाणी टंचाई हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही हे जरी निवडणूक चालू असली तरी या दरम्यानच्या काळात निश्चित स्वरूपामध्ये बैठक घेऊन या बाबतीमध्ये तातडीचं नियोजन करण्याच्या करता म्हणून राज्य स्तरावर प्रशासनाला निश्चित सूचना करतील याच्याबद्दल खात्री आहे. पण सर, जरांगेंनी सभा रद्द केलेली आणि 4 जूनला आंदोलनाला बसतात. जरांगे पाटील यांना सभा घेण्याचा, आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा त्यांच्यासह अनेकांना आपल्या घटनेनं दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्यामुळं त्यांनी आंदोलन करणं किंवा उपोषण करणं किंवा मागणी करणं याच्याबद्दल गैर आहे असं काही आम्हाला वाटत नाही. मुळात आम्ही जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं स्वागतच केलेलं आहे. त्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्याच्या विषयपत्रिकेमध्ये प्रथम अजेंड्यावर आला आणि ते आणण्यामागं जरांगे पाटील यांचं आंदोलन जे आहे ते प्रामुख्यानं कारणीभूत ठरलं. मराठा समाजाचे प्रश्न जे आहेत ते अनेक वर्षापासूनचे प्रलंबित आहेत, ते सोडवण्याच्या करता म्हणून त्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं प्रशासकीय यंत्रणा अधिक वेगानं काम करत असेल तर त्यांच्या आंदोलनाचं आम्ही स्वागत करतो. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.